प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतांस राजाधिराज योगीराज सिंहासनाधीश्वर श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की स्वराज्याचे धाकले धनी छत्रपती संभाजी महाराज की जय शिवाजी छत्रपती शिवाजी राजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पुण्यभूमीत प्रथमतः मी तुमच्या ग्रुपचं सहर्ष स्वागत करतो। माझी ओळख, माझं नाव महेश मोतीराम अवकिरकर। या रायगड किल्ल्यावर गेली मी 12 ते 13 वर्ष झाली गाईड काम करत आलो। येणाऱ्या प्रत्येक शिवभक्ताला मी काहीतरी सूचना देत आलो। रायगड किल्ला म्हटलं तर पिकनिक पॉइंट नाहीये, देवघरापेक्षा पवित्र ठिकाण रायगडास मानलं जातं। महाराष्ट्रातली दुसरी पंढरी म्हणजेच रायगड। या रायगडाला पूर्वी 14 नावाने ओळखलं जात होतं। रायरी, जंबुदी, इस्लामगड, तणस, पूर्वेकडचा जिब्राल्टर, रासीउटा, अनेक राजवटी आल्या, अनेक नावं पडली। आपल्या राजाने या रायगडाला पहिल्यांदा पाहिलं राजगड। राजगड म्हटलं तर पुणे जिल्ह्यात वेल्हा तालुक्यात 365 गड किल्ल्यांची पहिली राजधानी राजगड। या राजगडावरून राजाने या रायरीला पाहिलं। राजांसोबत होते पंत, मोरपंत पिंगळे। या पंतांना राजे म्हणतात की पंत ही रायरी कोणाकडे आहे का मोकाट का रिकामी आहे? पंत म्हणतात राजे रायरी आपल्याकडे। अहो आपल्याकडे म्हणजे कोणाकडे? प्रतापगड पाहिलाय का सर्वांनी? या प्रतापगडाच्या पायथ्याशी एक जावळीचं खोरं आहे। हे जावळीचं खोरं एवढं घनदाट आहे की अस्वलीच्या केसात आपल्या डोक्यातली ऊस सोडलेली सापडेल, परंतु जावळीच्या खोऱ्यात एक मोकाट बालाटी देहाचा हत्ती सोडलेला सापडणार नाही, एवढं दाट जंगल आहे। या जंगलामध्ये चंद्रराव मोरे राहायचे। हे मोरे फार गर्विष्ठ आणि उर्मट होते, कारण त्यावेळेचा बादशाह माणूस आदिलशहा। जर का मी आज आदिलशहाची चाकरी करतोय म्हटल्यानंतर माझी बरोबरी करणार कोण, हा गैरसमज झाला मोऱ्यांचा। राजे आपले प्रेमळ स्वभावाचे। आपल्या राजाने मोऱ्यांना जावळीच्या खोऱ्यात एक प्रेमाचा खलिदा पाठवला। मोरे, आपण दोघे मराठी आहोत, मराठी मिळून एक स्वराज्य घरदार निर्माण करू। परंतु मोरे स्वार्थी, मोरे उर्मट, मोरे घमंडी। मोऱ्याने राजांना युद्धाचं चॅलेंज केलं। तुम्ही कसले राजे? केव्हा झालात राजे? या जावळी प्रांताचे खरे तर राजे आम्हीच आहोत। याला जावळी तर जाळ गवळी। उद्या यायचं असेल तुम्ही आजच या, तुमच्यासाठी दारुगोळा तोफखाना सज्ज आहे। आपल्या राजाने 145 निवडक सरदार निवडले, जावळीच्या खोऱ्यात पाठवले। चंद्रराव मोऱ्यांचा धाकटा भाऊ हनुमंतराव मोरे सूर्याजी काकडे यांच्या हस्ते मारला गेला। मोऱ्यांना वाटलं की आता आपला वध होणार। 15 मे 1656 मोऱ्याने जावळी सोडली आणि या रायरीच्या पायथ्याशी आले आणि या रायरीचं नामकरण आपल्या राजाने रायगड मध्ये केलं। आणि ज्यावेळेस राजाने या रायगडाला पाहिलं त्यावेळेस राजांच्या तोंडून एक गोड उद्गार पडला। तो उद्गार असा होता की पंत राजा खासा जावणी पाहता गडा बहुत चकोट। चौतर्फा गडाचे कडे तासिल्याप्रमाणे गाव दीडगा उंच। प्रजन्य काळी कड्यावर गवत सुद्धा उगवत नाही। धोंडा तासी वे काय दौलताबाद दशगुणी उंच। ऐसे देखून राजे संकृष्ट झाले आणि बोलिले तख्तास जागा हाच गड खरा करावा। तख्त म्हणजे राजधानी। राजाने याला 365 गड किल्ल्यांची कॅपिटल राजधानी निवडली आणि रायगड म्हणून नामकरण केलं। 15 मे 1656 ते 1670 पर्यंत रायगडाचं बांधकाम चालू होतं। 14 वर्ष लागली रायगड बंद आहे। 14 वर्षात बांधलं काय? 350 इमारती, 11 तळाव, 84 पाण्याच्या टाक्या। रायगडावरती आलात
2375 पायऱ्या चढलात, मध्यंतर तुम्हाला महादरवाजा लागला का? कळतो का पहिल्या नजरेत दरवाजा आहे म्हणून? नाही कळत. त्याला इतिहासात गोमुखी आकार असं म्हणतात. रायगडाला सह्याद्रीने घेरलाय. एखाद्या सह्याद्रीवरून एखाद्या शत्रूने जर का तोफेचा मारा केला तर भिंतीवरती आदळेल, दरवाजाला काय होणार नाही. दरवाजा तोडायला पूर्वी 30-35 फुटाच्या उंडक्याचा वापर करायचे. मधला अंतर 15 फुटाचा आहे, काही संबंध येणार नाही. आजही दरवाजा बेलाक बुलंद पाहायला मिळतो. जरी शत्रू तिथपर्यंत प्लॅन करायला आला, दरवाजावरती खाची बिळं दिलेली आहेत. उकळलेलं तेल सिसमारा करू शकतो, शत्रू पळून जाऊ शकतो, अशी त्या दरवाजा सिस्टीम आहे. तो किल्ल्याचा मेन गेट महादरवाजा आहे. तो किल्ल्याचा मेन गेट महादरवाजा. दरवाजाच्या वरती आल्यानंतर तिथे खांब पाहिला का तुम्ही? काय आहे होतो? शिक्षा देण्यासाठी. अजून काय? मल्लखांब वाटतो ना. मल्लखांब आपल्या दृष्टीने नाही येतो, कारण लोखंडी मल्लखांब नसतो आणि मल्लखांबाला वरती कडी नसते. आत्ताच्या दृष्टीने आज 60-70 वर्ष जुनी लोक आपल्या गावात आहेत. सावली बघून टायमिंग सांगतात. तिथे टायमिंग ओळखण्याची, दिशा ओळखण्याची जागा असावी. किंवा एखादा प्राणी पिसळला असेल, घोडा, हत्ती, तर त्याला कडीला बांधलं जात होतं शांत व्हायचं. आणि कोण गुन्हेगार असेल त्याचे हातपाय बांधून त्याला तिथे चोप दिला जात असेल. असे तर्क अनेक आहेत. पहा बघा, समोर जे तळाव आहे, हत्ती तळ, हत्तींना आंघोळ करण्यासाठी जागा. आपल्या घरात राज्याभिषेकाचं छायाचित्र पोस्टर आहे का? असायलाच पाहिजे. त्याच्यामध्ये पाहिले का व्हाईट कॅप काढून राजांना मानाचा मुजरा करतोय तो इंग्रज वकील, त्याचं नाव हेनरी ऑक्झेटन. खालून यायला तुम्हाला किती वेळ लागला? 2 तास. त्याला 6 तास लागले होते त्यावेळेस वरती यायला. दरबारात गेला, लाल भून झाला होता. आनंदाने राज्याभिषेक बघतो आणि बघताना चुकून त्याची नजर त्या हत्तींकडे पडते. हत्तींना बघून एवढा घाबरतो, अरे मी 2 पायाचा माणूस, राजाने बलाटे देहाचे 4 पायाचे हाती रायगडावर कसे आणले? इंग्रजासोबत ट्रान्सलेटर होता मराठी माणूस नारायण शिवणे. त्या नारायण शिवणेला प्रश्न विचारतो, शिवणे राजाने हत्ती कशी आणली? मराठी माणूस काय उत्तर देणार? आमच्यापेक्षा तुम्ही हुशार आहात, या प्रश्नाचं उत्तर तुम्हीच सांगा. मराठी माणूस काय उत्तर देणार? त्या इंग्रजाला सापडलं नाही, रोजनिशी डेलडायरीत बकरीत लिहून ठेवलं त्याने. आत्ताचे छोटेसे इतिहासकार निनाद बेडेकर उत्तर देतात, रायगड बांधायला 14 वर्ष लागली. हत्तीची वाढ 3 ते 4 वर्षात होते. बांधकाम करण्याआधीच आपल्या राजाने राजगडावरून हत्तींची पिल्ल लहान पालखीत बसून आणली, त्यांचं पालन पोषण रायगडावर केलं. म्हणजे लहानाचं मोठं करता येतं, मोठ्याचं कधी लहान करता येत नाही, ही राजांची दूरदृष्टी. या हत्ती तळाव, हत्तींना आंघोळ करण्यासाठी जागा आहे. या हत्ती तळाव, रायगडावर आलात, रायगड बघायचा आहे. रायगड कशासाठी बघायला आलात? सुट्टी आहे म्हणून? इतिहासासाठी, पिकनिक म्हणून तर नाही. एक ऐतिहासिक स्थळ, मराठी माणसाचं प्रेरणास्थान आणि देवघरापेक्षा पवित्र ठिकाण हे रायगड आहे. देवघर म्हटलं तर देवपूजा आली की नाही? आणि मला वाटतं की रायगडाची देवपूजा आपल्या हातून राहू द्या, नका करू. रायगडाची देवपूजा नका करू. रायगड किल्ला आपल्या हातून किती स्वच्छ राहील याची जबाबदारी घेतलीत तर रायगड बघणं साकार झालं, रायगडाची देवपूजा झाली. रायगड बघू नका, रायगड नजरेत साठवून ठेवा, रायगड श्वासात साठवून ठेवा. अहो, रायगडावर अनेक लोक येतात पिकनिकसाठी. नंतर आपल्याला किल्ल्यात मी तुम्हाला डेमो दाखवणारच आहे का कुठल्या प्रकारे लोक येतात. रायगड एक पवित्र स्थान आहे. कुठेही कचरा टाकू नका. वाटेत कचरा दिसला तर उचला. दुसरी गोष्ट म्हणजे किल्ल्यात अनेक पवित्र ठिकाण आहेत, कुणी त्याच्यावरती चप्पल घालून जायची नाही. दुसरी गोष्ट म्हणजे राजांसोबत कुणी सेल्फी घ्यायची नाही. पायात चप्पल असताना फोटो काढू नका, गॉगल घालून फोटो काढू नका, पाठ करून फोटो काढू नका. फोटो घ्यायचा असेल ग्रुप फोटो घ्या, सिंगल फोटो घ्या, पण क्रॉस उभं राहून फोटो घ्या. आणि माहिती झाल्यानंतर फोटो घ्या. मध्ये कुणी फोटो काढायला उभं राहू नका, कारण तुमचा पण मागे फोटो येईल, मग माहिती सांगायला डिस्टर्ब होतं. त्यामुळे एका मार्गाने बाल्य किल्ल्यात आता आपण जातोय. गंगासागर तळ मनोरे बघायला जाऊया. बोला पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी. समोर जे तळाव आहे याला इतिहासामध्ये गंगासागर तळाव म्हणतात. गंगासागर तळाव म्हटलं तर छत्रपती शिवाजी राजांच्या राज्याभिषेकाला काशीवरून गागा भट्टाने 7 नद्याचं 7 समुद्राचं पाणी आणलं. राजाने अभिषेक घातला, पाणी उरलं ते सोडलं याच्यात. पाणी सोडताना गागा भट्टाने याच्यावर कविता रचली होती. गंगा, यमुना आणि नर्मदा यांच्या आल्या साऱ्या बहिणी, आणले 7 नद्याचे 7 समुद्राचे पाणी, जलिले झाले तीर्थांची घरं, नाव तयाचे गंगासागर. 35 फूट खोल, वर्षाच्या 12 महिने पाणी दादा याच्यामध्ये असतं. खालून येताना पाईपलाईन लागली असेल, मनात शंका येते खालून वरती पाणी येते. मनातून शंका काढा. अभिमानाने सांगतो की रायगड किल्ल्यावरून खाली 2 गावांना पाणी जाते. गडावर 2 वर्ष पाऊस पडला नाही तरी पाण्याची कमतरता नाही, एवढं मोठं पाणी रायगडावर आहे. हे गंगासागर तळाव आहे. या उंच इमारती आहेत.
मराठी शाळेत ते शिकलेले दिसतात सगळे. 4थीच्या जुन्या पुस्तकावरती पाहिलं असेल. हे विजयस्तंभ मनोरे म्हणतात त्याला. किल्ल्याचा शोभा वाढवण्याचं काम. समोरून पाहिलं, पायरी संपल्यानंतर आपोआप तोंडातून येतो शब्द की काय भारी दिसते. मग त्यावेळेस हे 7 मजली होते. कल्पना करा, मी सांगतोय नजरेसमोर उभं करा. एकावरती एक 7 मजली होते. त्यावेळेस इलेक्ट्रिक सौर ऊर्जा प्रकार नव्हता. मखमली पडदे, मशिलींचा उजेड आणि 540 दिव्याने याला सजवला जात होता. समोरची बाजू किती सुंदर दिसत असेल कल्पना करा. कारण त्यावेळेस इलेक्ट्रिक सौर ऊर्जा प्रकार नव्हता. जर का आपल्या राजाने एखादा गड किंवा किल्ला स्वराज्यात निर्माण केला, जनतेला कसं कळवणार? एका ह्याच्यावरती भगवा ध्वज फडकवला जात होता. एका ह्याच्यावरती राजांच्या राण्या हवा खाण्यासाठी यायच्या. गड किल्ल्यांच्या गावकऱ्यांच्या लोकांना कळवण्यात जात होतं राजा आनंदात, राजे खुशीमध्ये आहेत. हे विजयस्तंभ मनोरे आहेत. आता आपण पालखी दरवाजाने राणीमहल, धान्य कोठार, मंत्र्यांची घरं बघण्याकरता जातोय. मग आपण धान्य कोठार बघायला जाणार. बोला पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज की. ज्या दरवाजाने आपण आतमध्ये आलात ना, या दरवाजाचं नाव आहे त्यावेळेचा पालखी दरवाजा. रोपेने येणारा शिवभक्त मेणा दरवाजाने वरती येतो. दाखवतो पुढे तुम्हाला. पालखी आणि मेणा याच्यात फरक काय? मेणा म्हटलं तर बंदिस्त, मेणा स्त्रियांसाठी. पालखी ओपन, पालखी पुरुषांसाठी. पालखी म्हटलं तर छत्रपती शिवाजीराजे, संभाजीराजे, राजाराम महाराज अथवा कुठल्या वीर पुरुषाची पालखी आली तर त्या दरवाजाने आतमध्ये यायची, राजांच्या राजवाड्यात जायची. आणि मेणा म्हणजे काय? राजांच्या राण्या किंवा राजघराण्यातील स्त्रिया मेनेत बसून सनसेट पाहण्याकरता मागच्या साईडला जायच्या. आता या 2 दरवाजांना लागूनच एक लाईनीमध्ये भिंत आहे. भिंतीला लागून 6 दालनं आहेत, 6 महल आहेत. राजांना राण्या किती होत्या? राजांना राण्या होत्या 8. 400 वर्षापूर्वी राजाने 8 राण्या केल्या. आता एक राणी सांभाळायला मुश्किल होती. मग राजाने 8 राण्या का केलं? तर त्यामागचं पॉलिटिकल राजकारण होतं, हेतू होता. राजाने मोठमोठ्या घराण्यातील निंबाळकर, मोहिते, विचारे, गायकवाड, शिर्के मोठमोठ्या घराण्यातील 8 राण्या केल्या. जर का त्या गावातील लोक स्वराज्यात सामील झाली नाही तरी फितुरी कोणी होणार नाही, या दृष्टीने 8 गावातल्या 8 राण्या केल्या. 8 राण्यांची नावं सहीबाई, स्वैराबाई, काशीबाई, सगुणाबाई, सकवारबाई, गुणवंताबाई, पुतळाबाई, लक्ष्मीबाई अशा 8 राण्या. रायगडावर 6 राण्या राहायच्या. मराठ्यांचं दुर्दैव एवढंच, पट राणी सहीबाईने रायगड पाहिला नाही. संभाजीराजे 2 वर्षाचे असताना 1659 रोजी सहीबाईंचं राजगडावर निधन झालं आणि पुतळा राणीसाहेब पाचडगावी जिजाऊंच्या सेवेसाठी राहायच्या. बाकीच्या उरलेल्या 6 राण्या इथे राहायच्या. एका राणीसाठी 1 महल, 1, 5, 6 सगळे सारखेच. वेगवेगळा केला असता भेदभाव झाला असता, त्यामुळे सारखेच दिले. आणि राणी महलात टॉयलेट आहे. आज आपला गैरसमज आहे, इंग्रजाने टॉयलेटचा शोध लावला. मनातून शंका काढा. महाराष्ट्रात टॉयलेटचा शोध लागला, इंग्रजाने इथली कॉपी करून तिकडे मॉडिफाय केलं. खालच्या साईडला जी पडलेली घरं आहेत याला अष्टप्रधान मंत्रिमंडळ म्हणतात. 16व्या शतकातलं पहिलं मंत्रिमंडळ, आताच्या शब्दातलं पार्लमेंट. राजांचे 8 मंत्री होते. अण्णाजी पंत, आंबीराव मोहिते, मोरपंत पिंगळे, अण्णाजी दत्तू, रामचंद्र त्रिंबक, रामचंद्र नीलकंठ, निराजी रावजी आणि बालाजी रावजी असे राजांचे 8 मंत्री, त्यांचे घर आहेत. अष्टप्रधान मंत्रिमंडळ याला म्हणतात. हे पार्लमेंट आहे. मंत्रिमंडळाला सुद्धा शौचालयाची व्यवस्था आहे. हे बेडरूम. आतमध्ये राजांचं मंत्रालय आपण बघायला जाणारच आहोत. आणि याच्यावरती हे धान्य कोठार, 2 जाळीवाले खड्डे, एक दगडामध्ये धान्य कोठार. कोकणात याला पेव, कणगी किंवा अंबरखाना म्हणतात. रायगड एक राजधानीचा किल्ला आहे ना. गडाला शत्रुवेढा कधी मारेल? गडाला शत्रुवेढा जास्तीत जास्त किती महिने मारेल? आता आपण हात कुठे? 2 वर्ष पण शत्रुवेढा मारतो. पण आहोत कोकणात, पाऊस प्रचंड, 6 महिने वेढा मारेल. मग गडावरच्या लोकांना 6 महिने धान्य पुरेल एवढी कॅपॅसिटी इथे केली होती. राजांनंतर पेशवेई सत्ता आली. थोरले बाजीराव पेशवे. पेशवेई सत्तेने याचा वापर केला. कैदी कोठार. चोरी, लबाडी, गुन्हा, गद्दारी, फितुरी करेल. 7 दिवस कोंडायचं. 8व्या दिवशी गुन्हा कबूल नाही केला वरती काढायचं. हातपाय बांधायचे, गोंत्यात भरायचं, गोंत्याला गाठ बांधून टकमुक टोकावरून फेकायचं. शिवाजीराजांनी कोणाला ढकललं नाही, संभाजीराजांनी कोणाला सोडलं नाही. जगावं तर शिवाजीराजांसारखं आणि मरावं तर संभाजीराजांसारखं. मग शिवाजी राजांचं कैदी कोठार कुठे आहे? तर साताऱ्यामध्ये वासोटा किल्ला तिथे आहे आणि कोकणामध्ये लिंगाणा किल्ला तिथे आहे. आणि स्वराज्याचं सगळ्यात मोठं धान्य कोठार कोल्हापुरात पन्हाळागड. गंगा, यमुना, सरस्वती 3 खड्डे, 52 फुटाचे धान्य कोठार. एका टायमाला 5 लाख लोकांना पुरेल एवढी त्याची कॅपॅसिटी आहे. हे धान्य कोठार बघा. बघताना वरच्या खिशावर हात ठेवा. मोबाईल चिल्लर पडलं काढता येणार नाही. पूर्वी धान्य हे लाकडी सिड्याने काढायचे. इमर्जन्सी आणीबाणीची वेळ आली तर याचा उपसा होता, नाही तर नव्हता. प्रत्येक राणी मला समोर जो हा चौतारा पाहतो त्याला कट्टा ओटा आपण म्हणतो, आपल्या घराबाहेर असतो. त्याला पूर्वी दाशींची घरं म्हणायची, सर्वन्स क्वार्टर्स. स्वराज्याला फितुरी जमणारी नव्हती, स्वराज्याला फितुरी चालणारी नव्हती.
जर का दासीने म्हणजे नोकर चाकराने तिच्या घरातून कामासाठी अपडाऊन केलं तर ती रस्त्यात फितूर सुद्धा होईल. या दृष्टीने दासीला इथे परमानंट घर दिलं. ही 400 पूर्वीची दासींची घर आहेत. आता आपण करतोय ना, हे 400 वर्षापूर्वी आपल्या राजाने केले. सगळ्यात पवित्र ठिकाणावरती आपण आलोय. देवघरापेक्षा पवित्र ठिकाण हा राजांचा प्रशस्त राहता राजवाडा आहे. शिवाजी राजाने इथे 10 वर्ष वास्तव्य केलं. 25 वर्ष शिवनेरी, 15 वर्ष राजगड. राजानं आपलं आयुष्य लाभलं किती हो? 50 वर्ष. तुमच्या आमचे 50 वर्ष पाहिलीत तर 20 वर्ष बाळपणा जातात. उरलेल्या 30 वर्षात 1 BHK फ्लॅट घेता येत नाही. वयाच्या 50 वयाच्या 34 वर्षच पकडू, कारण वयाच्या 16 वर्षी तोरणा किल्ल्यावर तोरण बांधलं आणि उरलेल्या 34 वर्षात 365 गड किल्ले जिंकले. त्यातले 48 किल्ले आपल्या राजांच्या थ्रू काम केलं. म्हणजे 365 गड किल्ले जिंकून महाराष्ट्रात अनेक राजे झाले. बापगादीवर बसून राज केलं. महाराष्ट्रात एकमेव राजे झाले छत्रपती शिवाजीराजे, ज्यांनी स्वतःची गादी नव्हे तर पुऱ्या हिंदवी स्वराज्याची गादी निर्माण केली. हा राजांचा प्रशस्त राहता राजवाडा आहे. राजाने जन्म घेतला शिवनेरीवर 19 फेब्रुवारी 1630 ला. परंतु स्वराज्य पोरकं झालं. स्वराज्यावर काळ पडला, स्वराज्यावर अंधार आला. हेच ते ठिकाण. या चौतऱ्यावर आपल्या राजाने अखेरचा श्वास सोडला 3 एप्रिल 1680 ला. वार शनिवार, हनुमंत जयंती, जगदंब म्हणून आपल्या राजाने अखेरचा श्वास इथे सोडला. आणि हीच खबर त्या औरंग्यापर्यंत पोहोचते. मुस्तालिब खान, औरंग्याचा मावळा, त्याच्यापर्यंत पोहोचवतो की हुजूर हुजूर रायगड किल्ले के ऊपर शिवाजी मर गया. किती औरंग्याला आनंद झाला असेल. त्या औरंग्याला सुद्धा आनंद झाला नाही हो. त्या दिवशी तो सिंहासनावरून उठून डोक्यातली कॅप काढून गुडघ्यावर बसून म्हणतोय की ए खुदा तेरे जन्नत के दरवाजे खुले रखना, माँ बहनों की इज्जत करने वाला शेर शिवाजी तेरे पास आ रहा है. म्हणजे परमेश्वरा, तुझ्या मंदिराचे दरवाजे उघडे ठेव. ज्या दरबारात कधी एखाद्या गोरगरिबावर अन्याय झाला नाही, ज्या दरबारात कधी बाई नाचली नाही आणि ज्याने बाईतल्या ओळखायला शिकवली, तो शिवाजी तुझ्यापाशी येतोय. असे आपले राजे होते. आपल्या राजांचे सुद्धा शत्रूंनी गुण गायले होते. आणि नंतर शिवाजी राजांच्या देहचित्तेला अग्नी देणार कोण? लेकरं. पण संभाजीराजे तर इथे नव्हते, कोल्हापुरात नजर कैदेत होते. राजाराम महाराज लहान, त्यांच्या देहचित्तेला अग्नी देणार कोण? तर त्यांचे चुलत भाऊ साबाजी भोसले यांनी राजांच्या देहचित्तेला अग्नी दिली. आणि 2 महिन्यानंतर संभाजीराजे या रायगडावरती आले. काय रायगड संभाजीराजांना दुःख सांगत असेल कल्पना करा. अरे माझा राजा मला सोडून गेलाय, स्वराज्य पोरकं झालं, स्वराज्यावर काळ पडला, काय होणार या स्वराज्याचं? 9 वर्ष वास्तव्य केलं त्या वाघाला तरी आयुष्य लाभलं किती? 32 वर्ष. 32 वर्षात लढाई झाल्या 162हून जास्त. एकही लढाई कधी हरले नाहीत. त्यातले सुद्धा 40 ते 42 दिवस त्या औरंग्याने कैद केलं. कशासाठी केलं? धर्म स्वीकारायचा होता. नाही बदलला. अखेरच्या श्वासापर्यंत नाही त्या प्रकारे छळ केले. तापत्या सळ्या डोळ्यात भरल्या, उकळेल तेल ओतलं. कशासाठी? तर धर्म बदलायचा होता. नाही बदलला. अखेरच्या श्वासापर्यंत या मातीशी लढत राहिले. अखेरचा श्वास मातीत सोडला. आणि औरंग्या काय म्हणतोय स्वतःला लाजून की हे मेरी बडी बेगम साहिबा, इस काफिर सिवा ने एक संबा को जन्म दिया, मेरे तीनों बेटे निकम्मे कामचोर गद्दार निकले. म्हणजे शत्रूने सुद्धा आपल्या राजांचे गुण गायले. असे आपले राजे होऊन गेले. तिकडे पाण्याचं टाकं पाहिलं असेल, ते राजांचं बाटप, स्विमिंग पूल, आंघोळीचं ठिकाण. बाजूला छोट्या टाक्या तिथे कोपऱ्यात. त्यावेळी जो कोणी कामचुकार असेल, खाली गंगासागर तळ पाहिलं ना आपण, कावडीने पाणी आणून त्याच्यामध्ये होत्याला सांगायचे. त्या पाण्याचा वापर बाटप मध्ये केला जात होता. आता आपण किचन आणि राजांची एसी रूमची माहिती साईडला घेऊ. आपण राणीमॉल बघितले. राणीमॉलात 2 चौतरे आहेत. मनात शंका येते की बेडरूम आणि किचन असेल. 6 राण्यांची 6 किचन बनवणं योग्य आहे का? नव्हतं. कारण राणी एक VIP होती. राणीला कोणीतरी भेटायला येणार. राणी तिच्या बेडरूम मध्ये मिटिंग घेईल का? किचन मध्ये मिटिंग घेईल का? नाही घेणार. या दृष्टीने काय केलं, प्रत्येक राणी मला मिटिंग हॉल बेडरूम दिलं आणि 6 राण्यांचं आणि महाराजांचं किचन एकत्र केलं. हे राजांच्या नजरेसमोर जेवण व्हायचं. कारण काय, राजांना त्यावेळेस विष प्रयोग जास्त होण्याचा प्रयत्न होते आणि त्या जे जास्त चान्सेस होते, त्यामुळे राजांचं आणि 6 राण्यांचं जेवण एकत्र व्हायचं. ही स्वयंपाकघर आहे. ही राजांची एसी रूम, सज्जा, गॅलरी, बाल्कनी. एकावर एक 5 मजली होती. राजे 5व्या मजल्यावर उभे राहिले. 8 किल्ले दिसायचे. राजगड, तोरणा, लिंगाणा, प्रतापगड, महाबळेश्वर, सोनगड, चांभारगड, मकरंदगड, मानगड. आजही 8 किल्ले दिसतात. जेवढं क्लायमेट क्लिअर असेल तेवढे मी तुम्हाला किल्ले दाखवतो. हे 400 वर्षापूर्वीच्या इकडे चुली आहे आणि इकडे उखळ आहे. आपण सगळे मुंबईकर म्हटल्यानंतर कुठलं तरी गाव असेल प्रत्येकाच्या घरात असेल.
ते राजांचं टाकसाळ आहे, रिझर्व्ह बँक, पैसे छापण्याची जागा. आपला छापखाना नाशिकमध्ये पूर्वी इथे होता. आपल्या करन्सीवर सत्यमेव जयते, राजांच्या राजमुद्रेवर प्रतिपचंद्र लेखे ववर्ध विश्ववंदिता शहा सुनो शिव सैषा मुद्रा भद्राय राजते. राजांच्या राजमुद्रेचा उल्लेख असा होतो की जसा आकाशामध्ये चंद्र सूर्य वाढत जातो तसे शहाजी राजांचे पुत्र छत्रपती शिवाजी राजे यांचं स्वराज्य चंद्राच्या कोरीप्रमाणे वाढत जावावं. राजांची राजमुद्रा ही लोकशाही कल्याणासाठी वापरली जावी. हे राजांचं टाकसाळ आहे. जी लोक आतमध्ये जाताना दिसत आहेत ना, जमिनीखाली 8 बाय 10 रूम आहे. राजांचे गुप्तहेर बहेरजी नाईक, बहिरूपी बहेरजी नाईक स्वराज्याशी एवढी निष्ठा होती की मरेपर्यंत स्वतःच्या बायकोला माहित नव्हतं आपले धनी स्वराज्यासाठी काय काम करतायत. एवढे हुशार होते. छोट्या मोठ्या गावात जायचे, छोटी मोठी खबर भेटेन राजांपर्यंत सांगायचे. अहो छोटी मोठी गावात तर सोडा, त्या औरंग्याच्या दरबारात जाऊन त्याच्या दाढीला हात लावून त्याच्या हातून गिफ्ट घेऊन राजांपर्यंत बातमी पोहोचवली म्हटल्यानंतर ती असती काय हुशार असेल. याला म्हटलेलं आहे खलबतखाना, गुप्त चर्चा करण्याचं ठिकाण. ज्या चौथऱ्यावर उभ्यात दिल्लीचा लाल किल्ला कोणी पाहिलाय का? त्याच्यावर एक पॉइंट आहे, दिवाणे आम दिवाणे खास. उर्दू शब्द येतात हे दिवाणे खास आहे न्यायालय मंत्रालय. 365 गड किल्ल्यांचा कागदीपत्र व्यवहार लिखाणकाम जे चालायचं ते इथे चालायचं. न्यायालय मंत्रालय म्हटलं तरी चालेल. बाजूला इकडे खिडक्या, टेहळणी बुर्ज, सिक्युरिटी पॉइंट आणि समोर तुम्हाला 2 इलेक्ट्रिकचे पोल दिसतात का? हिरकणी नाव ऐकले का? हो. हिरकणी स्टोरी पासून आपण ऐकतच आलो. पिक्चर सुद्धा पाहिला. आज ऐकायचे गाव ऐकायची म्हटलं ना 2 मिनिटं नजरेसमोर शिवचरित्र उभं करा. त्यावेळेस दिवस सुद्धा कोजागिरी पौर्णिमेचा वार होता, शनिवार. आई रायगडावर रोज दूध घेऊन यायची. एके दिवशी दूध घाली तर हिराक्षणभर विसावली. ध्यानी नाही आलं तिच्या कधी सांज टळून गेली. सूर्यदेव मावळता बंद झाले गडाचे दरवाजे. हिरा मनात म्हणाली घरी तान बाळ माझे. त्यावेळेस दिवस होता कोजागिरी पौर्णिमेचा वार होता, शनिवार. आई रायगडावर रोज दूध घेऊन यायची. आईने दूध आणलं, दूध विकायचे आणि परतीच्या प्रवासाला जायची. पण एक दिवस आला कोजागिरी पौर्णिमेचा. सगळेजण साजरा करतो आपण मराठी माणसं. या कोजागिरी पौर्णिमेच्या टायमाला आईने 2 धारा जास्त काढल्या. दूध विकायला आणलं, दूध विकलं, दूध संपलं आणि आई परतीच्या प्रवासाला निघाली. पण आईला दानपट्टे मर्दानी खेळाची मोठी आवड. या दानपट्टे मर्दानी खेळात आई मग्न झाली आणि एका माणसाने त्या आईला हलवलं. का आई तुझं 2 महिन्याचे लेकरू खाली आहे, ते रडत असेल, उपाशी ताणा असेल. आई तेवढा शब्द ऐकते, धावत धावत महादरवाजावर जाते. दरवाजावरती पहारेकरी सांगोजी काटकरांना विनंती करते, काटकर मला खाली उतरू द्या, माझं 2 महिन्याचे लेकरू खाली आहे. काटकर म्हणतात नाही आदन्या, शिवरायांची अम्माला. कारण गडाचा नियम एकदम स्ट्रिक होता. आईला गडावर आणलं, आईला राहण्याची व्यवस्था, अन्न दिलं. त्या आईला अन्न गोड लागेल का? 2 महिन्याचे लेकरू खाली टाकून आले. घशाखाली पाणी जाईल का? नाही जाणार. जसा अंधार पडू लागला, बाळ दिसू लागलं, वेळ सुरू लागली, बाळाच्या पोटाचे खळगे दिसू लागले. आई वेडीपिसी झाली. 1200 एकराचा रायगड फिरली. पश्चिमेला कड्यावरून खाली उतरली. सकाळ झाली, डोक्यावर सूर्य आला. अरे आई आता येईल, आई मग येईल आणि नंतर येईल. काटकर वाट पाहू लागले. आई काय खाली गेली नाही, राजांपर्यंत बातमी पोहोचवली. घाबरत राज एक आईला उशीर झाला म्हणून आपण गडावर ठेवली. ती काय कुठे गेली नाही. रात्रभर रडत होती, माझं 2 महिन्याचे लेकरू खाली आहे, मला जाऊ द्या. पण गडाचा नियम तुटेल म्हणून तिला राहण्याची व्यवस्था केली, पण ती अजून खाली गेली नाही. शोधा गडावर असेल, कुठल्या चक्कर येऊन पडले असेल. जाणाऱ्याला एक वाट, शोधणाऱ्याला अनेक वाटा. शोधा कुठेतरी कुठल्या झाडाझुडपात असेल. सापडलं तर काय, त्या टोकावर दुधाचं भांड, चप्पल, पायाखालची जमीन सरकली. आईने जर इथून उतरायचा प्रयत्न केला असेल तर पडले असेल. कुठल्या जनावराने खाली असेल. आता करायचं काय? घरच्यांना सांगायचं काय? रायगडाला प्रदक्षिणा घातली, काही सापडलं नाही. उरलेला पर्याय तिच्या कुटुंबाला दरबारात आणण्यासाठी 4 मावळे पालखी घेऊन घरी जातात. ते 4 मावळे दरवाजा ठोकवतात ना. आईने दरवाजा उघडला, ते 4 मावळे आईला बघून घाबरतात. का घाबरतात? तर त्या आईचं अंग खरचटलं होतं, काटे टोचले होते, रक्त भांबूळ झाली होती आणि त्या अवस्थेत पदराखाली घेऊन आपल्या लेकराला दूध पाजत होती. आईला सांगितलं, अगं आई, ज्या अवस्थेत, ज्या पदराखाली तू आहेस, त्या लेकराला घेतलंयस, ज्या परिस्थितीमध्ये आहेस, राजाने तुला दरबारात बोलवलंय. आईला पालखीत बसवलं, लेकराला घेतलं आणि दरबारात आलं आणि अख्खा गाव दरबारात जमा झाला. आईला काहीतरी कठोर शिक्षा होणार म्हणून. लेकराला हातात घेतलं. आई राजांना म्हणते, आई घाबरते, राजा मला शिक्षा करा, माझ्या लेकराला शिक्षा करू नका. आईला राजे सांगतात, आई उतरलीस कुठून, तो रोड दाखव. आईने दाखवला. आईला राजे म्हणतात, आई तू आता इथून उतरून दाखवशील का? नाही राज, त्यावेळेस माझ्या डोळ्यासमोर माझं बाळ दिसत होतं, आता मला खाली दरी दिसतेय. लेकराच्या पाटणीवरती हात ठेवला आणि शब्बासकी दिली, वा भादरा वा. अरे या आईचं दूध पी, या वाघिणीचं दूध पी आणि या स्वराज्यात सामील हो. तुमच्यासारख्या वाघांची या स्वराज्याला गरज आहे. आईची खाना नारलाने ओटी भरली. वाजत गाजत गावामध्ये मिरवणूक पोचवली
गावाचं नाव दिले हिरकणीवाडी, कड्याला 2 तोफा लावल्या, हनुमंताची मूर्ती दिली, कड्याचं नाव दिलं हिरकणी बुरुज म्हणून सांगावं वाटतं. मराठी माणूस आज छाती ठोकून म्हणतो की आईच्या दुधाचे उपकार कधी ना कुणाला फिटणार. म्हणून पहा सांगितलं जातं, अरे घासल्या विना धार नाही तलवारीच्या पातेला, अरे घासल्या विना धार नाही तलवारीच्या पातेला, मर्द मराठ्याशिवाय अर्थ नाही या महाराष्ट्राच्या काळ्या मातीला, या महाराष्ट्राच्या काळ्या मातीला. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. ज्या ठिकाणावरती आता आपण उभ्यात, सगळ्यात अति महत्वाचं ठिकाण, एका पवित्र ठिकाणावरती उभ्यात, याला म्हणतात छत्रपती शिवाजी राजांचा प्रशस्त दरबार. या दरबारात राजे छत्रपती झाले 6 जून 1674. राजे 6 जून 1674 ला सकाळी पहाटे 4 ला उठतात, स्नान करतात, अंगावर वस्त्र परिधान करतात, कवड्याची माळ घालतात, राजे देवदेवतांचं दर्शन घ्यायला जातात, राजे आई भवानी माते समोर नतमस्तक होतात, जगदीश्वरात साकडं घालतात, श्रीकाई मातेस वंदन करून राजे याच मार्गाने राजांच्या हत्तीच्या अंबारीवरती मिरवणूक येते. राजे या मार्गाने येताना आनंदाने खुशीने येतात. बाजूला 6000 प्रजा, 6000 प्रजेच्या कमरेला भगवीशर, डोक्यात मनाचा पेटा. राजे या मार्गाने जाताना आई बहिणी राजांना ओवाळतात, राजांच्या अंगावरती फुलांचा वर्षा होतो. कल्पना करा काय तो आनंदाचा सोहळा असेल. परंतु तिथे 4 पायऱ्या चढताना आपल्या राजांचे पाय लटलटतात, राजांच्या डोळ्यातून अश्रू येतात. आऊसाहेब म्हणतात, काय झालं बाळशिवबा? आऊसाहेब आम्हास आमचे मावळे आठवतात. आऊसाहेब ज्याने या सह्याद्रीच्या कुशीत रक्ताचे पाठ घालवले, ज्याने हे हिंदवी स्वराज्य घडवून दिलं, तो मावळा मात्र या दरबारात दिसत नव्हता. त्या पायऱ्या चढताना राजे नक्कीच आऊसाहेबांना म्हटले की आऊसाहेब, जे आम्ही पहिली पायरी चढतो हिंदवी स्वराज्याची, दुसरी पायरी प्रतापराव गुजर, आऊसाहेब तिसरी पायरी चढतोय आधी लगीन कोंडाण्याचं, मग माझ्या रायबाचं असे म्हणणारे ताना. आऊसाहेब चौथी पायरी चढतोय, लाख मेले तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे असे म्हणणारे बाजीप्रभू देशपांडे. असा असंख्य वीर शूरांची नावं घेऊन राजे लटलटत्या पायाने सिंहासनावरती आरूढ झाले. राजांच्या हातात विष्णूची मूर्ती दिली, राजांच्या अंगावर छत्र धरलं. विष्णू म्हटलं तर जगाचा पालक पोशिंदा. विष्णूची मूर्ती धरली, राजांच्या अंगावर 1000 मोहरांचा वर्षाव झाला. आणलेल्या गागा भट्टाने 7 नद्याचा 7 समुद्राच्या पाण्याचा अभिषेक घातला. राजे राजे झाले, राजे छत्रपती झाले. राजे राजे झाल्यानंतर या दरबारात या नगारखान्यावरती नगारे सनई चौघडे वाजले. महादरवाजात 21 तोफांच्या सलाम्या झाल्या. कल्पना करा त्या आईला आनंद काय झाला असेल. त्या आईचा आनंद गगनेत मावेल का हो? त्या आईच्या तोंडून उद्गार पडतोय, अरे या शिवनेरीच्या काळ्या मातीत खेळणारं बाळ माझं, या शिवनेरीच्या काळ्या मातीचे गडकिल्ले बनवणारं बाळ माझं आज 32 मनाच्या सिंहासनावरती आरूढ होतोय. एक मन म्हणजे 40 किलो, असं 1280 किलोच्या सिंहासनावरती राजे आरूढ झाले. राजे छत्रपती झाले, राजे राजे झाले. आणि या दरबारात जोरात आवाज झाला की सगळ्यांनी पाठवून जय बोलायचं आहे की महाराज प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलवंश सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज योगीराज पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी जय शिवाजी. नमो पार्वती पती हर हर महादेव. घोषणा झाल्या आणि या प्रकारे राजांचा राज्याभिषेक पार पडला. कल्पना करा काय प्रकारे राज्याभिषेक झाला असेल. मी तुम्हाला म्हटलो की राजांचं 32 मनाचं सिंहासन होतं, आज पंचधातूचं आहे. औरंगजेबाचा सरदार झुल्फिकार खान टोपण्णा वितिकत खान याने घणाचे गाव घालून सोन्याचे सिंहासन लुटून नेलं. कोल्हापूरचे संभाजीराजे 13वे वारसदार याने 2009 मध्ये मूर्तीची स्थापना केली आहे. मूर्तीवरती छत्र आहे. 7वे राष्ट्रपती डॉक्टर ज्ञानेंद्र सिंगाने 1985 मध्ये बसवले आहे. मूर्तीवरती हार. सांगलीवरून भिडे गुरुजींची रोज 2 लोक येतात. कंपल्सरी देवपूजा आरती होते. 27 वर्ष झाली सेवा चालू आहे. दुसरा हार सीएम साहेब शिंदे साहेब यांच्याकडून हार येतो. 7 ते 8 वर्ष झाली. पहा बघा समोर जो नगारखाना पाहताय, मुंबईतला गेट ऑफ इंडिया पाहिला असेल.
सेम रचना आहे की नाही? हा गेट ऑफ इंडिया सारखा दिसत नाही तर गेट ऑफ इंडिया त्याच्यासारखा दिसतो. इंग्रजांनी याचीच कॉपी करून तिकडे बनवलं आहे. आणि हा दरबार मधला अंतर 250 फुटाचा आहे. तिथे जरी कागद फाडला, टिचकी वाजवली, कागद फाडला किंवा माचीची काडी पेटवली, स्टॅपलर फाडला, स्टॅपलर कागदावर मारला तर या पूर्ण दरबारात आवाज जातो. हा इकोसिस्टीम आहे. आता हिरोजीने ह्या बांधकामात सिस्टीम केली की ते दरबारात दगड ठेवण्याचं असं पण रिझन नव्हतं. त्या दगडामुळे आवाज जात असेल असे तर्कवितर्क आहे. ठीक आहे, सांगू शकणार नाही. बाहेरच्या साईडला होळीचा माळ बाजारपेठ आपण बघून घेऊ. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. शिवाजी महाराज की जय. दर्शनाचं काम तुमचं आहे, माहिती देण्याचं काम माझं इथपर्यंत असतं. समोरचे ग्राउंड आहे, याला इतिहासात होळीचं मैदान म्हणतात. आपण सर्वजण शिमग्याच्या महिन्यात, मार्च महिन्यात होळी खेळतो, तसे आपले राजे इथे होळी खेळायचे. होळी पेटली की राजे गादीने उठायचे, पेटत्या होळीत नारळ टाकायचे. कुठलाही बहादर असेल पेटत्या होळीतला हाताने नारळ काढेल त्याला हातातला 1.25 किलोचा कडा, मानाचा घोडा, मानाचा पेटा बक्षीस द्यायचे. एकमेव राजे वयाचे 9 वर्षाचे असताना धर्मवीर छत्रपती संभाजीराजाने पेटत्या होळीतला नारळ काढलाय. त्याला म्हटलेलं होळीचं ग्राउंड. समोर दूरवर पसरलेली इमारत दिसते का? ती बाजारपेठ आहे. बाजारपेठेची लांबी 800 फूट, रुंदी 40 फूट आहे. घोड्याची हाईट दिली कारण त्यावेळची लोक रुबाबदार घोड्यावर बसून बाजार करणार ती राजांची बाजारपेठ आहे. बाजारपेठची पुढे अशी रचना आहे की आगे मकान, पिछे मकान, बीच में स्टोर, म्हणजे पुढे दुकान, मागे राहण्याची सोय, त्याच्याच मागे सामान ठेवण्याची व्यवस्था. बाजारपेठेच्या पुढे सरळ बघा मंदिर दिसतंय. मंदिर आहे का? देण्याचं कारण होतं. आजूबाजूला सह्याद्रीने घेरलाय. एखाद्या सह्याद्रीवर मुघल लोक शत्रू आले तर त्यांना वाटलं पाहिजे आपलं मंदिर आहे, लांबून दर्शन करून जाऊ, म्हणून त्या मंदिराचा आकार तसा दिला. जवळ गेल्यानंतर हिंदूंचं प्रतीक आहे. हे तज्ज्ञांचे म्हणजे कारण आहे. पण राजे आपल्या मुघलांना ऍक्च्युली घाबरतच नव्हते. मग त्या मंदिराचा आकार मस्जिदसारखा का दिला असेल तर तज्ज्ञांची मतं अशी आहेत की त्या टायमाला कलाकार लोक होती मंदिरं बांधणारी, त्या पद्धतीने मंदिरं बांधायची पूर्वी, त्यामुळे त्या मंदिराचा आकार तसा दिसतो. जवळ गेल्यानंतर हिंदूंचं प्रतीक महादेवाचं मंदिर आहे. पहा बघा, मंदिराच्या पुढे ज्या कलाकाराने रायगड बांधला, हिरोजी इंदुळकर, सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदुळकर, ज्याने स्वतःचं घरदार विकलं, लास्ट पर्याय बायकोच्या अंगावरचे दागिने गहाण ठेवून रायगड बांधला. आणि फक्त तिथे नावाची पाटी का घेतली? राजाने सांगितलं होतं नगारखाना खाली महादरवाजा बघितला असेल, तिथे लावून येणार जाणार लोक असतील. राजा माझ्या मोठ्यापणासाठी नकोय, ज्याच्या वेळेस तुम्ही शंकराचं दर्शन घ्यायला याल त्या वेळेस तुमच्या पायाची धूळ फक्त माझ्या नतमस्तक पडावी, एवढीच माझी प्रार्थना आहे. राजांचं अंतःकरण भरलं. राजाने हिरोजीला मिठी मारल्याने सांगितलं की वा हिरोजी, तुमच्यासारखी लोक लाभले आम्हाला, म्हणून आज आमचं स्वराज्य निर्माण झालं. त्या गडाचं गॅरंटी पत्र काय देता? इथे दगडात कोरलंय की राज श्री गणपती नमः प्रसादे जगदीश्वराच्या साक्षीने जोपर्यंत आकाशात चंद्र सूर्य राहतील तोपर्यंत माझ्या बांधकामाला काय होणार नाही. गडावरून न परवानगी घेता खाली जाईल ती पाण्याची धार आणि खालून वरती येईल ती हवा. मग रायगड जळाला का? जाळला का? आणि कोणी जाळला? रायगड जाळला कोणी? इंग्रजांनी. 10 मे 1818 कर्नल प्रॉतर मेजर हॉल. पण त्यांच्या कारणीभूत लोक कोण होती? आपली. इंग्रजांना रस्ता माहिती होता का? फितूर कोण झालं? आपणच. खाली पोटल्याचा डोंगर आहे, त्या डोंगरावरून 10 मे 1818 तोफेचा बडीमारा रायगड जाळून टाकला. इतिहासाच्या नोंदणीप्रमाणे रायगड 11 ते 12 दिवस जळत होता. म्हणून सांगा वाटतं कुणी राख म्हणून नव्हता. कवी भूषण तिथे म्हटले होते, काशी की कला जाती मथुरा में मस्जिद वस्ती, अगर ना होते शिवराय तो सबकी सुन्नत होती. राजे जन्माला आले नसते जगात हिंदू धर्म टिकला नसता. अहो जिजाऊ तुम्ही जन्माला आलात म्हणून दिसते अंगणात तुळस. शिवाजी राजांना जन्माला घातले नसते दिसले नसते मंदिरावरचे कळस. तांदूळ शिजल्यावर भात म्हणतात, राग म्हणून घेऊ नका. तांदूळ शिजल्यावर भात म्हणतात, अंधाराला रात्र म्हणतात. महाराष्ट्रात राहून शिवाजी राजांना विसरेल त्याला खरोखर पूर्णपणे औरंग्याची अवलाद म्हणतात. औरंग्याची अवलाद म्हणतात. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय शंभूराजे. माहिती आवडली सगळ्यांना? हो. समाधान झालं सगळ्यांचं? सर्वप्रथम माझी ओळख करून देतो. माझं नाव महेश मोतीराम अवकिरकर. शिक्षण झालं 12वी. या रायगड किल्ल्यावरती मी 12 ते 13 वर्ष झाली गाईड काम करतो. रायगड किल्ल्यावरतीच राहतो. महाराजांच्या समाधीच्या मागे आपलं घर आहे. जेवणाची राहण्याची सगळी व्यवस्था करतो. माझा कॉन्टॅक्ट नंबर 9307371081. 24 तास फोन लागेल. 24 तास सेवा आपल्याकडे चालू आहे. जय शिवराय, जय शंभूराज. कुठे राहता तुम्ही? मी समाधी मंदिराच्या मागे माझं घर आहे, जगदीश्वर मंदिराच्या मागे. म्हणजे तुमची पहिल्यापासून? आम्ही हिरकणीचे वंशज. आमची 7वी पिढी आहे रायगडावर.
की जय हो.